सुरुवातीला शिक्षकांची तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। भाईंनी आदेश दिल्याच्या नंतर एक अभूतपूर्व सभा या ठिकाणी आपण केली। आम्हालाही पोचायला विलंब झाला, कारण माननीय मुख्यमंत्री महोदय 350-400 कोटी रुपयाचा कामाचा शुभारंभ करण्याच्या निमित्ताने दापोलीच्या परिसरामध्ये आले। योगेश दादाने तिथे सुद्धा अतिशय उत्तमपैकी सभेचं नियोजन केलं आणि कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचं स्वप्न दीर्घकाळ कोकणवासी पाहत होतं। त्या प्रत्येक स्वप्नाच्या टप्प्यावरती पाऊलवाट टाकण्याची एक चांगली सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज दापोलीच्या परिसरामध्ये झाली। त्याचाही आवर्जून उल्लेख या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छित आहे। 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या समोर आलो होतो। 10 वर्षापूर्वी सुद्धा आलो होतो। दोन्ही वेळची राजकीय भूमिका वेगळी होती, आजची राजकीय भूमिका ही वेगळी आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगाला विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये एक मानाचं स्थान गेले 10 वर्ष प्रचंड मेहनतीतून नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळवून दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्याची कल्पना दिली। राज्य आणि देश एका विचाराचे सरकार त्या ठिकाणी असेल तर त्या भागाच्या विकासाला गती मिळते, अशाच पद्धतीची एकतरची विधिवत भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यावेळेला एकनाथरावांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं, अनेकांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण केले। तसं पाहिलं तर 2019 सालाची निवडणूक, लोकसभेची निवडणूक आम्ही लढत असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची निवडणूक सुद्धा लोकसभेची ही त्यावेळेला एकत्रितपणे निवडणूक लढवली गेली होती। विधानसभेची निवडणूक सुद्धा त्याच पद्धतीने झाली, परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर मात्र दुर्दैवा चित्र बदललं गेलं। राज्यातल्या जनतेचा स्पष्टपणाचा कौल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला त्या कालावधीमध्ये मिळालेला होता, परंतु राजकारणाच्या साडीपाडावरचे डाव अनेक वेळा तशाच पैसे पडतात असेचा काही भाग नाही। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला स्पष्टपणाचा कौल मिळालेला असताना सुद्धा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, ज्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सुद्धा त्या कालावधीमध्ये सहभागी झालो। आज वेगवेगळे राजकीय समीकरण मांडली जातात, वेगवेगळ्या पैसे आरोप आणि प्रत्यारोप त्या कालावधीमध्ये केले जात असतात। खऱ्या अर्थाने जर काय महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केव्हा झाली? रामदास भाई 2019 सालामध्ये ज्याला स्पष्टपणाचा कौल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला मिळाला होता, मुख्यमंत्रीपद केव्हा कोणी काय हा अंतर्गत बाब होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा त्याच्याशी काही संबंध असं काही कारण नव्हतं, परंतु त्या कालावधीमध्ये भूमिका बदलली गेली। महाविकास आघाडीचं राज्यामध्ये सरकार आलं, त्या कालावधीमध्ये जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला शिवसेनेच्या सोबतमध्ये सरकार करण्यामध्ये जर काही चुकीचं वाटू शकलं नाही। खरं तर 2019 सालामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचं पण सरकार बनणार होतं। 2014 सालामध्ये सुद्धा आम्ही बाहेरून पाठिंबा त्या ठिकाणी दिला होता। पण एकनाथरावांनी ज्या वेळेला अतिशय धाडसी पाऊल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टाकलं, त्यावेळेपासूनच राज्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी त्या ठिकाणी मिळाली। पण आज मला नक्कीच या ठिकाणी सांगायला वाटतंय, मी पण 15 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलो, 25 वर्ष विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी राहिलो, पण गेल्या 1.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना आणण्याच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती काम झालं। त्याचं एक बदललेलं चित्र कोकण त्या ठिकाणी अनुभवतोय। रामदास भाई आज गुहागरच्या परिसरामध्ये शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी करत असतानाच शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये सुद्धा किती आहे हे दाखवण्याच्या दृष्टीतून तुम्ही टाकलेले हे पहिलं पाऊल आहे। आम्ही सहभागी आहोतच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सहभागी त्या ठिकाणी आहोतच, पण एखादा खंबीर नेता एखादा राजकीय पाऊल टाकत समाज परिवर्तनाची दिशा मनामध्ये ठेवत काम करण्याचा ज्याला प्रयत्न करत असतो, नेतृत्वाच्या माध्यमातून लोकांना दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला सर्वांनी सामुदायिकरित्या कोकणाच्या भवितव्याचा विचार मनामध्ये ठेवत काम करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात असते। दापोलीचा कार्यक्रम आज त्याच पद्धतीचा होता। गेल्या 5 वर्षामध्ये भाई या मतदारसंघामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून या ठिकाणी काम करत असताना थोडासा संपर्क माझा या ठिकाणी जरूर कमी झाला। 19 सालामध्ये पक्षाची भूमिका बजावत तुमच्यासारख्या नेतृत्वाने त्यावेळेला अनंत गीतेंचं काम केलं होतं। 2014 सालामध्ये सुद्धा केलं होतं। माझा पराजय झाला 14 मध्ये, त्याचा सुद्धा तुमचा हिस्सा वाटत होताच।
2019 सालामध्ये मी कमी मताधिक्याने येण्यामध्ये सुद्धा तुमचा सिंहाचा वाटा होता, कारण तुम्ही पक्षाची भूमिका मनामध्ये ठेवत गीतेच्या पाठीमागे पूर्णपणाची ताकद त्या कालावधीमध्ये उभी केली होती. राजकारणातली समीकरण आज पूर्णपणाने बदललेली आहे. महायुतीच्या माध्यमातून ज्यावेळेला जागेचं वाटप होईल, भाईने तर स्पष्टपणाने ती भूमिका त्यांची त्या ठिकाणी मांडली. त्याच्याबद्दल भाई जाहीर तुमचं मी आभार या ठिकाणी मानू इच्छितो आहे. पण उद्याच्या भवितव्याची चाहूल मनामध्ये ठेवत काम करण्याची मानसिकता ज्याला आपण दाखवतो. आज अनेक वेळेला आक्षेप घेतला जातोय की धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून नेमकं काय होत आहे. पण भाई आज शिवसेनेच्या या जाहीर सभेला अल्पसंख्याक समाजाने या ठिकाणी उपस्थिती दाखवत आणि विशेष करून महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. याचा अर्थ तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे शिस्तापूर्वक करण्याची भूमिका ही सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी दाखवलेली आहे. याच्यात माझ्या मनामध्ये मात्र शंकाच काय कारण आहे. चिपळूण तर गुहागरचा रखडलेला रस्ता असेल, गुहागरच्या परिसरामध्ये आज निसर्गाने उधळण केलेले असताना पर्यटनच्या माध्यमातून अनेक गोष्टी करायच्या असतील. हरण्याच्या परिसरातला तिथले आमदार मोठ्या प्रमाणावरती मच्छीमारांच्या बांधवांच्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीची जेटी जर का त्या ठिकाणी करू शकत असेल तर या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा तशाच पद्धतीच्या विकासाच्या कामाची आवश्यकता असताना का पावलं उचलली गेली नाहीत त्याचं उत्तर कदाचित भविष्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी दडलेलं असेल. आज सिद्धांतावरती आम्ही काम करत असताना दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं, विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलं. महायुतीचे घटक म्हणून, इंडियाचे घटक म्हणून वाटचाल करत असताना महाराष्ट्राला अधिक गतिमान कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहोत. भाई तुम्ही 90 सालामध्ये विधिमंडळामध्ये आला, 95 ते 99च्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही मंत्री म्हणून त्या कालावधीमध्ये काम केलं. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते या नात्याने तुम्ही काम केलं. आम्ही मंडळी ज्यावेळेला सत्तेवरती होतो, ज्या कालावधीमध्ये तुम्ही विरोधी पक्षनेते होतात त्याला तत्वाशी प्रामाणिकपणाने राहत विरोधी पक्षाची भूमिका, विरोधी पक्ष नेत्याची भूमिका तुम्ही त्यावेळेला योग्य पद्धतीने बजावत आला. माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा ज्यावेळेला राज्याचा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देत असताना कदाचित काय वेळेला एखादा पाऊल उचललं गेलं असेल तरी सुद्धा मैत्रीच्या नात्याने तुम्ही ते मनामध्ये ठेवत आपापल्या भागासाठी आणि कोकणासाठी उन्नतीचं काम केलं जात आहे याच्याबद्दलचा आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला. निखळपणाची मैत्री असावी. राजकीय वादविवाद असू शकतात, राजकीय विचारसरणी अनेक वेळेला भिन्न राहू शकते, पण तो कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उचललेलं प्रत्येक पाऊल कणखरपणाने उचललेल्या या दृष्टिकोनातूनच वाटचाल करणं अत्यंत आवश्यक होऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना, सर्व धर्मियांना सोबत घेत ज्योतिताई तुम्ही अतिशय उत्तम वर्णन केलं. छत्रपती शिवरायांचं केलं, छत्रपती संभाजीराजांचं केलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केलं. एखाद्या गोष्टीची विलक्षण हातोडी असल्याच्या नंतर शब्दरूपाने मांडणी करत असताना या महामानवाने या देशासाठी दिलेलं योगदान काय पद्धतीने दिलेलं आहे त्याची योग्य पद्धतीची तुम्ही मांडणी या ठिकाणी केली. आज एकनाथराव शिंदेच्या, देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणारं सरकार रयतेचं सरकार म्हणून काम करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणि त्या माध्यमातून कल्याणकारी काम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं त्या ठिकाणी उचलली जात आहेत. अशा वेळेला सर्वांची सामुदायिक साथ त्या ठिकाणी मिळणं हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी ठरू शकत आहे. मी आज आपल्याला आश्वासित करू इच्छितो आहे की गेली अनेक वर्ष या कोकणाच्या भूमीमध्ये काम करत असतानाच आज अनेक वर्ष रखडलेला सागरी महामार्ग असेल, या सरकारच्या माध्यमातून मुंबई गोवा रस्ता, त्याही बाबतीमध्ये अनेक वेळेला त्या ठिकाणी बोललं जात आहे, पण ते पूर्णत्वात येण्याच्या दृष्टीकोनातून काही पावलं त्या ठिकाणी उचलली जात असतील. कोकणची रेल्वे, भारतीय रेल्वे जी या सगळ्या परिसरातून जात असतील त्याचे सुद्धा वेगवेगळे निर्माण झालेले काही प्रश्न असतील. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भाई ज्या ज्या वेळेला लोकसभेमध्ये मला संवाद करण्याची संधी मिळाली त्याला आवर्जून या मतदारसंघाच्या गावागावातलं, तालुक्याचं नाव घेण्याची सुद्धा कल्पकता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी दाखवली. काहींना 6 वेळा 8 वेळा लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यांचं इथलं कर्तृत्व किती आणि तुमच्यासारख्या नेतृत्वाने दिलेली खंबीर साथ, त्याच्यामुळे लोकसभेमध्ये जाण्याची त्यांना मिळालेली संधी किती याच्यातली जनता त्याच्याचं उत्तर नक्की त्या ठिकाणी सोडू शकते. म्हणून समाजाच्या नावावरती मतं मागण्यापेक्षा बहुजन समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली आणि मग महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कल्याणकारी योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली तर त्याच्यातून लोकशाहीच्या माध्यमातून लोक ठामपणाने पाठीशी उभे राहू शकतात. हे चित्र आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळू शकत आहे.
सगळेजण आपण रामदास भाईंचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुरलेला आहात. पण या आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतोय. कारण गेल्या 10 वर्षामध्ये अनेक वेळा गुहागरला येण्याची संधी मिळाली. अनेक सभेला मी उपस्थित राहिलो. अनेक सभेचं आयोजन करण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते करण्याचा प्रयत्न केला. पण इतकी विराट सभा इतका उशीर होऊन सुद्धा कधी झालेली मला पाहायला मिळाली नाही, ती आज या ठिकाणी पाहायला मिळते. मला विश्वास आहे बदलत्या प्रवाहामध्ये काळाची पावलं उचलत बहुजनांच्या व्यापक हितासाठी टाकलेलं पाऊल त्याच्यावरती तुम्ही सगळेजण उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी शिक्कामोर्तब कराल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष उद्याच्या भवितव्याची चाहूल वाट त्या ठिकाणी करत असतानाच पायी एक संकल्प करूया. दापोली, श्रीवर्धन, माणगाव, महाड, अलिबाग, पेठ या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने गतीने कामं होत आहेत, तुम्ही जर का मनामध्ये ठरवलात तर गुहागर मतदारसंघ सुद्धा विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये त्याच गतीने काम करेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.